नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी धुळे शहरात शिक्षणासाठी जातात. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि रोज शाळेत जाता यावे यासाठी परिवहन महामंडळाकडून पासेस देखील काढले जातात. तसेच मुलींसाठी शासनातर्फे फ्री बस सेवा देण्यात आली आहे. परंतु कुंडाणे ते धुळे महाजन हायस्कूलपर्यंत येणारी बस सेवा पूर्ववत येत नाही. आता तर केवळ मुलांनाच घेण्यासाठी बस येत आहे, परंतु शाळा सुटल्यावर बस येत नाही. परिणामी विद्यार्थी साधारणतः 7 किलोमीटर पायपीट करून घरी येतात. परंतु याचे परिवहन महामंडळांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काही देणे घेणे नाही, असे म्हणत विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन केले. आमचे आई वडील शिक्षणासाठी आम्हाला शहरात पाठवतात, शिक्षणावर खर्च करतात, पासेससाठी पैसे भरतात, परंतु परिवहन महामंडळाची बस येत नसल्याने आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेतून 1 तास अगोदर सुट्टी करून आम्हाला घरी यावे लागते. याबाबत परिवहन महामंडळाला कळवून देखील बसबाबत व्यवस्था करण्यात येत नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. माझं नाव पलक संजय पाटील आहे. मी श्री तुकाराम माझे शिकते. मी बुलढाणा गावात राहते. बुलढाणा ते धुळे आमची बस येते, पण एकच साईडने येते. आमची पाससुद्धा काढली गेलेली आहे आणि तिकडनं आमची बस येत नाही, म्हणून आम्हाला रोज 7 किलोमीटर पायी यावं लागतं. आम्हाला तिकडनं पायी येताना खूप अडचणी सहन कराव्या लागतात. आम्ही महामंडळाला दखल दिलेली आहे, सरांना बी सांगितलं, पण आमची दखल घेतली जात नाही आहे, म्हणून आमची बस लवकरात लवकर सुरू व्हावी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.